हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण पाहणार आहोत आज कॉलेज प्रेम या कथेचा भाग दुसरा. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. अथर्व म्हणतो अजीबसा चेहरा करून, लायब्ररीमध्ये हुशार विद्यार्थी येतात, मूर्ख नाहीत. तू कधी कधी खूप विचित्र गोष्टी बोलतोस रे. निवान डोक्यावर हात ठेवून म्हणतो, अरे यार, कधी कधी मला पण त्यांच्याप्रमाणे आवडतं. नकोशी चेष्टा करायला आवडतं. काही नाही, सोड दे. कदाचित ते लोक तशी असतील. अथर्व हसून मान हलवतो. ह्याच वेळी एक मुलगी अथर्वकडे येते आणि म्हणते, हॅलो अथर्व. अथर्व ती पाहून म्हणतो, हॅलो. निवानकडे म्हणतो, चला बाहेर ग्राउंडला जाऊया. निवान म्हणतो, हो चला. अथर्व आणि निवान तिथून निघत असतात. त्याचा अवघ्य आधीच तो मुलगी अथर्वकडे एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा देत म्हणते, हे तुझ्यासाठी अथर्व. अथर्व लिफाफा पाहून म्हणतो, माझ्यासाठी? पण का? आणि यात काय आहे? मुलगी म्हणते लाजून, तू स्वतः उघडून पाहशील तर मग मला उत्तर देशील. आणि त्यानंतर इकडे अथर्व म्हणतो, उत्तर कसं? ऐक. हॅलो. मुलगी तेथून निघून जाते. ती जाताना पाहून अथर्व निवानला विचारतो, काय होतं हे? निवान म्हणतो अथर्वच्या हात मागून लिफाफा घेऊन, असं वाटतंय की प्रेमाचं आहे दोस्त. एखादी पद्धतची लव्ह लेटर आहे तुझ्यासाठी, पण तू तर तिला ओळखतही नाहीस. आणि त्यानंतर इकडे अथर्व म्हणतो, पण मी तर तिला ओळखतही नाही. निवान म्हणतो, काही फरक पडत नाही. सगळे कॉलेज तुझ्याबद्दल बोलतात. चला वाचून सांगतो यात काय लिहिले. निवान तो लेटर उघडत असतोच की अचानक एक मुलगा त्यांच्या जवळ येतो आणि विचारतो, अहो, तुम्ही दोघे इथेच आहात? ग्राउंडमध्ये तुमचे सारे मित्र पण खूप उत्सुक आहेत. ते नवीन मुलगी कोण आहे? अथर्व निवानकडे बघून म्हणतो, कोण आहे ती? निवान विचार करतो, कदाचित तो जान्हवीबद्दल बोलतोय का? आणि त्यानंतर अथर्व म्हणतात, चला तर पाहूया. त्यानंतर अथर्व आणि निवान ग्राउंडकडे जातात. तेथील दृश्य पाहून निवानला आश्चर्य होतं. तो समजत होता की ज्या मुलीबद्दल वाद होणार आहे ती जान्हवी असावी, पण ग्राउंडमध्ये उभी मुलगी जान्हवी नव्हती. ती कोणीतरी वेगळी होती आणि ती एकटी तिच्या विरोधकांसमोर उभी होती. सर्व मंडळी ती पाहत होती. आणि त्यानंतर निवान अथर्वकडे पाहत म्हणतो, हे अथर्व, ती जान्हवी नाहीये. आणि त्यानंतर अथर्व निवानकडे येऊन म्हणतो, ऐक निवान, मी घराला जातोय, काही काम आहे मला. त्यानंतर अथर्व तिथून जायला लागतो. निवान म्हणतो, काय झालं? आणि त्याचनंतर इकडे अथर्व निघताना म्हणतो, भाऊची तब्येत आज बिघडली आहे आणि माझे वडीलसुद्धा घरी नाहीत. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मलाच जावं लागेल. उद्या भेटू. निवान म्हणतो, ठीक आहे, काही हवं असेल तर कॉल कर. अथर्व काही नसतंच न सांगता निघून जातो. निवान सर्वांकडे जाऊन विचारतो, हे सगळं काय चाललंय? आणि त्यानंतर सर्व मंडळी निवानकडे पाहतात. जान्हवी तिच्या सोबतची ती मुलगी जवळ घेऊन तिच्या कानात काही बोलते. ते ऐकून ती मुलगी निवानकडे म्हणते, आम्ही इथे अभ्यास करायला येतो मिस्टर. तुम्ही आम्हाला फक्त टाइमपाससाठी त्रास देत असाल तर निश्चितपणे आम्हाला आणि माझ्या जानूला त्रास देऊ नका. ही मुलगी निवान ऐकून न घेता जान्हवीचा हात धरून तिथून निघून जाते. ती जाताना निवान रागवलेला चेहरा करतो आणि सभोवताली पाहतो. त्याच्या चेहऱ्यावरील भाव अजूनच गंभीर होतात, कारण इथे उभे असलेले सगळे लोक अगदी सुनील, पूरब आणि रवीकडेही शांतपणे ती मुलगी आणि जान्हवीकडे पाहत होते.
निवान सर्वांवर थोडी तिरकस नजर टाकतो आणि चटकन म्हणतो, हे सगळं काय चाललंय? आणि त्याच नंतर बंदिनी रागाने म्हणते, त्या मुलीला मी सोडणार नाही. तिने माझ्याशी कसं बोलण्याची हुशारी केली. आणि त्यानंतर इकडे त्यावेळी एका मुलाने बंदिनीच्या जवळ येऊन म्हणालं, करायचं जे हवं ते कर. म्हणायला माझे म्हणणे आहे, आता या बीके विश्वविद्यापीठाची सौंदर्य पदवी ही ती मुलगीच हल्ली घेऊन चालली आहे. बंदिनी म्हणते, काय बोलतोस तू? हे सगळं किती गोड ठराविक आहे. तो मुलगा आपली गोष्ट सांगून तिथून निघून जातो. तो जाताना बंदिनी पूरबकडे बघते आणि म्हणते, पूरब, तुझ्यावर तो काय बोलला बघितलं का? आणि त्यानंतर इकडे पूरब म्हणतो, खरंच त्याने जे म्हटलं ते काही बरोबर आहे. बंदिनी आश्चर्याने म्हणते की काय? पूरब म्हणतो, हो, म्हणजे लोक काहीही म्हणतात. डार्लिंग, तू त्यांच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. बंदिनी पूरबच्या बोलण्याने रागाने त्याच्या पोटात जोराने हात मारते आणि म्हणते, तूही जाऊन त्या मुलीच्या जवळ जा. बंदिनी रागाने पाय आपटत तिथून निघून जाते आणि पूरब तिचं नाव घेत तिच्या मागेच निघतो. निवान त्या दोघांकडे पाहत विचित्र चेहरा करत म्हणतो, काय माहिती ही बुंदी एवढं ओव्हर रिॲक्ट कसं करते. असं म्हणत निवानही तिथून निघून जातो. क्लासमध्ये जान्हवी सोबत बसलेली तिची जिवलग मैत्रीण अद्या मात्र रागाने लालबुंद झाली होती. जान्हवी तिला शांत करत म्हणते, अगं शांत हो ना यार, तू तर तिला चांगलाच धडा शिकवला आहेस, मग आता काय एवढं तोंड फुगून बसली आहेस? अद्या रागाने म्हणाली, मला आधी या कॉलेजबद्दल माहिती असतं ना तर मी कधीच इथे ॲडमिशन घेतलं नसतं. इथले स्टुडंट किती बेकार आहेत. 4-5 वर्ष झाली पण अजूनही तेच इयर रिपीट करतायत आणि स्वतःला सिनियर समजून नवीन विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. फेलियर कुठले? जान्हवी अद्याकडे पाहत हसणं आवरू शकत नाही. अद्या स्वतःशीच पुटपुटते, आहे ना ती कसली भारी सिनियर बनली आहे. कसमे तिचं तोंड बंद केलं ना तर नाव नाही माझं. हे ऐकून जान्हवी अजून मोठ्याने हसू लागते. अद्या तिला रागाने बघत म्हणते, काय ग एवढं का हसतेस? मी तुला जोक सांगितलाय का? जान्हवी हसत म्हणते, तसं नाही ग, पण तुझं हे लाल टोमॅटो सारखा चेहरा पाहूनच हसू येते. खरं सांगू का, रागात तुझा चेहरा फारच गोड दिसतो. आणि त्यानंतर अद्या, मी खरंच सिरियस आहे. जान्हवी म्हणते, आणि मी पण ग. अद्या म्हणते की हो, दिसतंय तुझं सिरियसनेस. तुला पाहून वाटते जणू काही पैशाचं जाहिरात करत बसली आहेस. जान्हवी म्हणते की व्हॉट? आणि त्यानंतर अद्या म्हणते, आय डोंट नो. काही क्षण त्या एकमेकींकडे बघत राहतात आणि मग दोघीही खळखळून हसू लागतात. अद्या हसत म्हणते, काय म्हणशील, पण मज्जा आली बरं. जान्हवी हसतच म्हणते, म्हणूनच काल मी तुला काही सांगितलं नव्हतं. आधीच सांगितलं असतं तर हा मजेदार सीन चुकला असता. दोघी पुन्हा हसतात आणि मग अभ्यासात लक्ष घालतात. 2 दिवसांनी अथर्व कॉलेजमध्ये येतो. त्याचा बेस्ट फ्रेंड निवान 2 दिवसात
घडलेली प्रत्येक गोष्ट त्याला उत्साहाने सांगतो. आणि त्यानंतर अथर्व सगळं लक्षपूर्वक ऐकून चष्मा काढतो आणि शर्टच्या खिशात ठेवत म्हणतो, वा रे वा, म्हणजे माझ्या गैरहजेरीत एवढं काही झालं. निवान म्हणतो, आणि नाहीतर काय, ती नवी मुलगी जान्हवी आणि तिची मैत्रीण. काय नाव बरं? हो, आद्या. खूप बोलकी आहे ती, समोरच्याला बोलायची संधीच देत नाही. आणि त्या बंदीचं तर अक्षरशः रायत्याचं केलं तिने. कसली एक नंबरची मुलगी आहे. निवान हसत म्हणतो आणि अथर्वही त्याच्या बोलण्यावर शांतपणे आनंद घेतो. आद्याचे नाव ऐकूनच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. निवान म्हणतो, तू असतास ना अथर्व, तर मज्जा आली असती. अथर्व त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, मी नव्हतो तेव्हा राहू दे, पण आता आलोय ना, आता बघूया ही मिस चाव चाव नक्की काय आहे. निवान हसत म्हणतो, मिस चाव चाव? अथर्व हसतच म्हणतो, हो, मिस चाव चाव. निवान काही बोलायच्या आधीच बाकीचे मित्र तिथे येतात. पूरब अथर्वकडे पाहत विचारतो, काय रे आंटी, आता कशा आहात? अथर्व म्हणतो, आधीपेक्षा बऱ्या आहेत. सुनील म्हणतो, ठीक आहे मग. आज संध्याकाळी आम्ही सगळे भेटायला येतोय, आणि त्यानंतर त्यांना चालेल ना? अथर्व हसत म्हणतो, नक्कीच या ना सगळे. मॉमला तुम्हा सगळ्यांना पाहून बरं वाटेल. बंदिनी अथर्वकडे येत म्हणते, आजकाल तू कॉलेजला नीट येत नाहीस, त्यामुळे इथे आपला थोडा दबदबा कमी झालाय, माहिती आहे का तुला? आणि त्यानंतर अथर्वकडे निवानकडे पाहत म्हणतो, हो माहिती आहे, पण आता चिंता नको, मी आलोय ना परत, म्हणजे आता पुन्हा रॅगिंगचा खेळ जोमाने सुरू होईल. कृती विचारात हरवते आणि म्हणते, ते खरं आहे, खरंच हे नवीन ज्युनियर काही जास्तच उड्या मारायला लागलेत अलीकडे. रवी म्हणतो, आयशाच्या खांद्यावर हात ठेवत, आता त्यांच्या या उड्या कुड्या थांबवण्यासाठी फुल स्टॉप लावणं फार गरजेचं झालंय, आपल्या सगळ्यांसाठी. आणि त्यानंतर आयशा म्हणते, अगदी बरोबर म्हणायलाच जाणो, नाहीतर आपले या कॉलेजमध्ये इतक्या वर्षात कमावलेली प्रतिष्ठा एका क्षणात बर्बाद होईल. निवान म्हणतो, थोडा विचार करत, तुम्हा सगळ्यांच्या बोलण्यात मला जरा जळजळीचा वास येतोय. हे जळजळ जान्हवीच्या मैत्रीण अध्यासाठीच तर नाही ना? निवान त्या सगळ्यांना विचारतो. बंदिनी म्हणते दात खात, अर्थातच तिच्यासाठीच आहे. आपल्या कॉलेजमध्ये नव्याने ॲडमिशन घेतलं असूनही तिने आम्हा जुन्या विद्यार्थ्यांशी पंगा घ्यायचा प्रयत्न केला. तिला इतक्या सहजपणे जाऊ द्यायचं नाही, काहीतरी करायलाच हवं. सुनील म्हणतो मान डोलावत, अगदी बरोबर बोललीस बंदिनी. आणि त्यानंतर सगळेजण अध्याबद्दल आपली मत मांडत होते, पण त्या सगळ्यांच्या गर्दीत फक्त अथर्व शांत बसला होता. त्याला गप्प पाहून निवान म्हणाला, काय रे अथर्व, तू काय म्हणतोयस? अथर्व जमाई देत, फारसं काही नाही, फक्त एवढेच म्हणेन की मिस चावचावने पहिल्याच दिवशी सगळ्यांना एवढा त्रास दिलाय, म्हणजे तिच्यात काहीतरी खास तर नक्कीच असणार. आणि त्यानंतर निवान गोंधळत म्हणतो, म्हणजे नेमकं काय काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यानंतर अथर्व काही बोलायच्या आतच पूरबने त्याला मागे बघायला इशारा केला.
अथर्वने पूरबकडे एक कटाक्ष टाकून मागे वळून पाहिलं तर कॉलेजच्या गेटमधून काळ्या सलवार सूटमध्ये अध्या आणि जान्हवी आत येत होत्या. अध्याचे लांब तांबूस तपकिरी केस, गोर बदामी वर्ण, उंच बांधा आणि चेहऱ्यावर किंचितही मेकअप नसतानाही एक वेगळीच मोहकता होती. अथर्व तिला पाहताच क्षणभर जणू स्तब्धच झाला. अध्या जान्हवीसोबत चालत येऊन अथर्वच्या ग्रुपसमोर सरळ पुढे गेली. तिच्या गेल्यानंतर बंदिनी रागाने तावातावाने म्हणाली, काय विशेष आहे या मुलीत की तिला पाहताच प्रत्येक जण तिच्यातच हरवून जातो. बंदिनीचं बोलणं ऐकून सगळ्यांचे डोळे तिच्याकडे वळले, पण ती मात्र अथर्वकडेच रोखून पाहत होती, जो अजूनही अध्याच्याकडे पाहत होता. अथर्व तो प्रतिसाद देत नाही. अथर्व पुन्हा प्रतिसाद देत नाही. ती आवाज देत असते, अथर्व. ती मोठ्याने ओरडते. तिसऱ्यांदा तिच्या आवाजात जळजळ आणि राग दोन्ही होतं. अथर्व भानावर येऊन बंदिनीकडे पाहत म्हणाला, काय झालं? एवढं ओरडतेस कशाला? बंदिनी रागाने म्हणाली, काय बघत होतास तिकडे? आणि त्यानंतर इकडे अथर्व म्हणतो, थोडं हसतच म्हणतो, काही नाही, फक्त तिकडचा सीन थोडा इंटरेस्टिंग होता असं वाटलं. अथर्व बंदिनीला उत्तर देतो. इथवरचा प्रसंग कॉलेजच्या वातावरणात एकदम हलका पण पुढचं वादळ सूचित करणारा होता. कारण अध्या आणि अथर्वचा पहिला नजरेचा सामना इथेच झाला होता. निवान म्हणतो, तो कुठेही पाहो, हे तुला एवढं काय होतंय? तू तुझ्या पूरबकडे लक्ष दे, माझा मित्र अथर्वकडे नाही. निवान त्या बंदिनीला म्हणाला, अथर्वकडे पाहत, चल अथर्व. आणि त्यानंतर क्लाससाठी उशीर होतोय असं म्हणून आता निवान अथर्वला सोबत घेऊन निघून जातो. त्याच्या गेल्यानंतर पूरब बंदिनीला म्हणतो, तू नेहमी अथर्वच्या मागेच का लागलेली असतेस? बॉयफ्रेंड मी आहे तुझा, अथर्व नाही. मग का त्याच्याकडे नेहमी नजर ठेवतेस? पूरब रागाने तिथून निघून जातो आणि त्याला जाताना पाहून बंदिनी हलकं स्मित करत तिथून निघून जाते. क्लासमध्ये सगळे विद्यार्थी बसून गप्पा मारत होते. अध्या आणि जान्हवीही काहीतरी विषयावर बोलत होत्या. तेव्हाच अथर्व आणि निवान क्लासमध्ये येतात. त्यांची नजर थेट अध्या आणि जान्हवीवर जाते. दोघंही त्यांच्या मागच्या बाकावर जाऊन बसतात. त्याच वेळी जान्हवीचा आवाज त्यांच्या कानावर पडतो, यार सनम तेरी कसम ही मूवी परत एकदा बघितली ना तर खरंच मज्जा आला. काय मस्त हँडसम हिरो होता तो. आणि त्यानंतर अध्या हसतच म्हणते, हो ना, तू बरोबर म्हणालीस. मी ही मूवी पहिल्यांदाच बघितली, पण सांगू का, पहिल्याच वेळेला ती मला जबरदस्त आवडली. जान्हवी म्हणते ओठ वाकवत, हो माहिती आहे मला तुझं, नाही तर लव्ह ॲट फर्स्ट साईट हा शब्द ऐकला तरी तुला चिडचिड होते. आद्या म्हणते, माझी काय चूक त्यात? आणि त्यानंतर इकडे आजकाल प्रेम म्हणजे एकमेकांना दाखवण्याचं साधन झाले. तिच्याकडे बॉयफ्रेंड आहे तर माझ्याकडे पण असायला हवा असं समजतात सगळे. आणि त्यानंतर जान्हवी म्हणते की हो, हे तर खरं आहे. त्यांच्या गप्पा ऐकून निवान अथर्वकडे पाहतो, जो निवांत आपल्या फोनमध्ये काहीतरी करत असतो. निवान म्हणतो, या मुलींना किती लो क्वालिटीच्या गोष्टी बोलतात रे, ऐकतानाच झोप येते मला. निवान असं म्हणत मोठ्याने जांभई देतो. अध्या आणि जान्हवी दोघींनाही त्याचं
बोलणं ऐकू येतं आणि त्या एकमेकींकडे आश्चर्याने पाहतात. तेव्हाच अथर्व निवांकडे बघून हसतो आणि म्हणतो, बरोबर बोललास रे बेटा, पण मी सुद्धा काही कमी नाही. निवान म्हणतो, म्हणजे काय? आणि त्यानंतर अथर्व उत्तर देतो. अथर्व कानातून कापसाचे बोळे काढून बाकावर ठेवतो आणि म्हणतो, मला आधीच माहिती होतं की इथल्या मुली असंच काहीतरी बोलणार, म्हणून मी घरातूनच हे बोळे कानात घालून आलो. गर्ल स्पीकिंग पॉल्युशन पासून स्वतःचा बचाव केलाय. आणि त्याच नंतर निवान आश्चर्याने, तू तर भारीच रे, आता मी सुद्धा असंच करणार. दोघेही मोठ्याने हसू लागतात. तेव्हाच अध्या मागे वळते आणि रागाने म्हणत, काय आपल्या घरी सुद्धा असेच बोळे घालून बसता का तुम्ही मिस्टर अथर्व? हेच ना तुमचं नाव? अथर्व अध्याला पाहतो. तिचं नाक रागाने लाल झालेला होता, डोळ्यात चमक होती आणि चेहरा रागाने अधिक छोटा दिसत होता. तिचे ओठ तिने दातांनी चावलेले होते. तिचा हा चेहरा पाहून अथर्व काही क्षण शांत राहतो. मग कानात परत कॉटन बॉल्स घालत म्हणतो, मिस चावचाव, कृपया तुमचा चेहरा पुढे करा. हे ऐकताच निवान मोठ्याने हसू लागतो आणि अध्याची तोंड उघडून अथर्वकडे पाहत होती. तिच्या शेजारी बसलेली जान्हवी निवानकडे पाहून रागाने म्हणते, मुलींच्या समोर कसं बोलायचं, कसं वागायचं याचं काहीतरी शिष्टाचार नसतो का तुमच्यात? निवान हसत म्हणतो, समोर जशा टाईपच्या मुली असतात तसंच बोलणं होतं ना. जान्हवी रागाने म्हणते, यू? निवान मध्येच बोलतो, माहितीये मी खूप स्मार्ट आहे, मला सांगायची गरज नाही रे बाबा. अध्या काही बोलणार इतक्यातच प्रोफेसर वर्गात येतात आणि दोघांनाही शांतपणे पुढे वळावं लागतं. त्यांच्या पुढेच बसलेल्या अथर्वने निवांच्या खांद्यावर हात ठेवत हळू आवाजात म्हटलं, आपल्याशी पंगा घेतलास तर निवान हसत खूप महागात पडेल. अध्या आणि जान्हवी त्यांच्या या बोलण्यावर एकमेकांकडे पाहून डोळ्यांनी इशारा करत हलकेच हसू लागतात. प्रोफेसर शिकवायला लागतात, पण अथर्व आणि निवान दोघेही कानात कॉटन बॉल घालून स्वतःचं टाइमपास करत असतात. तेवढ्यात अध्या मागे वळून पाहते. अथर्व तिचं पाहणं पाहतो आणि ती हसून पुन्हा पुढे वळते. तिचं हसणं पाहून अथर्व स्वतःशीच म्हणतो, या मिस चावचावला काय झाले? अध्या तेव्हाच आपल्या हातातला रबरी तुकडा इरेझर प्रोफेसरकडे फेकते. तो थेट प्रोफेसरच्या कपाळावर लागतो. प्रोफेसर मागे वळण्याआधी ती पटकन अथर्वकडे वळते आणि त्याच्याकडेही एक रबर फेकते. मग शांतपणे सरळ बसते. अथर्व तिची ही खोडी ओळखतो आणि ती रबर उचलून अध्याला मारायला हात उचलतो. तेवढ्यात प्रोफेसर त्याला पाहून म्हणतात, हे यू स्टँड अप. अथर्व आश्चर्याने म्हणतो, मी? प्रोफेसर रागाने म्हणतो की हो, तुला सांगतोय, उभं राहा. अथर्व उभा राहतो. प्रोफेसर त्याच्याकडे येतात. त्याच्या हातातलं रबर घेत म्हणतात, लाज वाटत नाही का प्रोफेसरशी असं वागायला? अथर्व म्हणतो, सर मी काही केलं नाही. प्रोफेसर म्हणतात, एकतर चूक करतोस आणि वरून खोटं बोलतोस, बाहेर निघून जा माझ्या क्लासमधून. अथर्व म्हणतो, पण सर मी केलं तरी काय? प्रोफेसर रबर दाखवत म्हणतात, हे फेकलं नाहीस तू आणि म्हणतोस काही केलं नाहीस? अथर्व म्हणतो, सर हे माझं नाही, हे तर त्या मुली. प्रोफेसर मध्येच ओरडतात, बाहेर जा. प्रोफेसरच्या आदेशावर अथर्व निघू लागतो, पण जाताना त्याची नजर अध्याजवळ जाते. ती खाली मान घालून हसत असते. अथर्वकडे पाहून ती इशाऱ्याने म्हणते, छान झालं ना? अथर्वला लगेच कळतं की हे सगळं अध्यानेच केले. तो रागाने तिच्याकडे पाहतो. अध्या मात्र हसू दाबत पुन्हा खाली पाहते. प्रोफेसर म्हणतात, तुला ऐकू येत नाही का? बाहेर जा म्हटलंय. अथर्वच्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीमुळे त्याची एवढी अब्रू गेली होती, तेही सगळ्या क्लाससमोर. वर्गातले सगळे विद्यार्थी एकमेकात कुजबूज करत होते.
अथर्व अध्याकडे रागाने पाहत मुठी घट्ट आवळून वर्गाबाहेर निघून जातो. प्रोफेसर टेबलावर हात आपटत म्हणतात, शांत बसा सगळे. सगळे विद्यार्थी शांत होतात आणि प्रोफेसर पुन्हा शिकवायला लागतात. तेव्हाच जान्हवी हलकेच आद्याला म्हणते, मिशन अथर्व सिंथिया क्लासमधून बाहेर. पूर्ण. निवान, ज्याला आपल्या मित्राची बेइज्जती खूप वाईट वाटलेली असते, हे ऐकताच रागाने म्हणतो, तुमची एवढी हिंमत की माझ्या मित्राला क्लासमधून बाहेर काढलं तुम्ही. तो इतक्या मोठ्याने बोलतो की प्रोफेसर आणि सगळे विद्यार्थी त्याच्याकडे पाहू लागतात. आणि त्याचनंतर प्रोफेसर रागाने म्हणतात, तू माझ्याशी बोलतोयस का असं? आणि त्यानंतर निवान म्हणतो की नाही सर, मी तुमच्याशी नाही बोलत होतो. प्रोफेसर म्हणतात, गप्प, आणि तू पण बाहेर जा. तू आणि तुझा मित्र दोघेही गुंड आहात. मला माझ्या क्लासमध्ये अशा विद्यार्थ्यांची गरज नाही. आणि त्यानंतर निवान रागाने अद्या आणि जान्हवीकडे पाहतो. अद्या हळू आवाजात जान्हवीला म्हणते, आपल्याशी पंगा घेतलास तर? त्यानंतर जान्हवी हसत म्हणते, खूप महागात पडेल. दोघी हसत पुढे वळतात आणि निवान रागाने त्यांच्याकडे पाहत वर्गाबाहेर निघून जातो. बाहेर येऊन तो पाहतो अथर्व भिंतीला टेकून शांतपणे काहीतरी विचार करत उभा आहे. निवान पटकन त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, अरे यार अथर्व. अथर्व हसत म्हणतो, चल भाई, तुझीच वाट पाहत होतो. आणि त्यानंतर निवान म्हणतो, साले, हे सगळं त्या 2 चुह्याचं काम आहे, माहिती आहे का तुला? अथर्व हसत म्हणतो, माहिती आहे. आणि त्यानंतर निवान म्हणतो, मग तू इतका शांत का आहेस? आज त्यांच्यामुळे आपली क्लासभर बदनामी झाली. आता कोणाच्या तोंडावर नजर टाकायची हिंमत नाही उरली. त्यानंतर निवान संतापलेला असतो, पण अथर्व मात्र शांत राहतो. तू इतका शांत का आहेस? काही बोल ना. तूही. त्या 2 चुह्यांचे दात तरी फोडावेच लागतील. आणि त्यानंतर अथर्व म्हणतो, तोच विचार करतोय. निवान म्हणतो, लवकरच. मग काय ठरवलंस? लवकर सांग. अथर्व निवांच्या कानावर काही बोलतो. ते ऐकून निवांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंदाचा दुसरा हसरा चेहरा उगम पावतो आणि हसत म्हणतो, आता तर खेळ सुरू होणार आहे. बरोबर. अथर्व हसत म्हणतो. तोही खूप शांतीने. निवान होकाराने मान हलवतो आणि हसतो. त्यावेळेस क्लास संपल्याची घंटी वाजते. प्रोफेसर क्लासमध्ये पाहत न राहता बाहेर निघून जातात. 2 मिनिटांनी अद्या आणि जान्हवी देखील क्लासरूममधून बाहेर येतात. निवान आणि अथर्व तिथे उभे असलेले पाहून त्या त्यांच्या जवळ येतात. एकमेकांकडे पाहून अद्या हसत म्हणते, काय झालं? सगळं ठीक आहे ना? जान्हवी निवानकडे पाहून म्हणते, किंवा काळजी घेण्यात काही चुकलं का? अद्या म्हणते, जर काही चूक झाली असेल तर लगेच सांग. आपण उद्यापासून ती सुधारण्याचा प्रयत्न करू. जान्हवी अद्याला पाहून म्हणते, हो, अगदी बरोबर सांगितलंस. आणि त्यानंतर अद्या आणि जान्हवी हसत आहेत. तसेच अथर्व आणि निवान शांतपणे त्यांना पाहत आहेत. त्यांना काही न म्हणताच पाहून अद्या जान्हवीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, काय झालं? म्युझिक सिस्टीम हँग झाली का? आणि त्यानंतर जान्हवी हातांना बांधून म्हणते, ना रे, म्युझिक सिस्टीम तर कावळ्याप्रमाणे जळून खाक झाली आहे. आणि त्यानंतर अद्या आणि जान्हवी खूप हसतात. तर अथर्व आणि निवान अजूनही शांत आहेत. त्यांना पाहून अद्या आपले बोट एकत्र करून चुटकी वाजवत म्हणते, जसे प्रत्येक मुलगा सारखा नसतो, तसंच प्रत्येक मुलगीही सारखी नसते. आज जे तुमच्यासोबत घडलं ते तुम्हा दोघांसाठी एक इशारा होता की आम्ही तुमच्यापासून दूर राहतोय, नाहीतर पुढच्या वेळी त्यापेक्षा जास्त मोठा अपमान होऊ शकतो, लक्षात ठेव. आणि त्यानंतर अद्या आपली गोष्ट सांगून जान्हवीसह तिथून निघून जाते. त्या दोघंही गेले की निवान अथर्वकडे पाहून म्हणतो, अरे साले, तुला काही बोलायचं नाही का? अथर्व डोळ्यांवर चष्मा ठेवत म्हणतो, चिडी जरी कितीही चहकली तरी गिद्धासमोर ती लहानच राहते. आज त्यांचा दिवस होता, सोडू दे. आणि बाकी संपूर्ण आकाश आपलं आहे.
अथर्व आणि निवान आपली गोष्ट सांगून घराकडे निघतात. काही वेळातच अथर्व निवांसह आपल्या सिंधिया मेन्शनमध्ये पोहोचतो. घरात येताच निवांची नजर हॉलमध्ये बसलेल्या आरामात चहा प्यायच्या अथर्वच्या आई सलोनी सिंधिया यांच्यावर पडते. निवान त्वरित त्यांच्याजवळ जाऊन हातातून चहा घेऊन टेबलावर ठेवतो आणि म्हणतो, अरे आंटी, डॉक्टरांनी तुम्हाला चहा प्यायला मनाई केली होती ना, मग तुम्ही का चहा पित आहात? आणि सलोनी हसत म्हणते, डॉक्टरांनी तर एक वेळचं जेवणही सोडायला सांगितलं आहे बाळा, मग मी जेवणही सोडून देईन का? अथर्व त्यांच्या जवळ बसून म्हणतो, ओ हो मॉम, डॉक्टरांनी एक वेळचं जेवण सोडण्यास सांगितलं नाही, तर हेल्थ लक्षात घेऊन तुम्हाला ज्यूस आणि काही हिरव्या भाज्या खाण्यास सांगितल्या आहेत. आता प्रत्येक डॉक्टर चुकत नाहीत, बरोबर ना? आणि त्याचनंतर निवान अथर्वच्या बाजूने ही गोष्ट, तू अगदी बरोबर सांगितली आहे अथर्व. आंटी, तुम्हाला डॉक्टर म्हणतात तशाप्रमाणे तुमच्या आरोग्याच्या अनुषंगाने आहार घ्यावा आणि चहाही. सलोनी म्हणते, निवांचे कान ओढत, म्हणजे आता तू पण मला अथर्वसारखंच डांटणार आहेस का? आणि त्यानंतर निवान म्हणतो, ओ आंटी, असं नाही, फक्त योग्य बाजू घेत होतो. आणि त्याचनंतर सलोनी म्हणते निवांचे कान सोडत, अजिबात नाही, मी आणि अथर्व जेव्हा एकत्र असतो तेव्हा तुला फक्त माझी बाजू घ्यायची आहे, समजलं का? निवान म्हणतो, हो हो हो, आणि तरीही तू अद्याप त्याबद्दल काही नाहीच जाणतो. हॉस्पिटलमधून परत आल्यापासून फक्त हिरव्या भाज्या खाऊ घालून मला त्रास दिला आहे. आता सांग निवान, रोज रोज इतकं हिरवं जेवण खाल्ल्यावर तुला कंटाळा नाही येणार का? निवान म्हणतो, नक्कीच येईल आंटी, कारण कधी कधी तिखट आणि चविष्ट जेवणही खायला मिळायला हवं. आणि त्याचनंतर अथर्व म्हणतो, निवांच्या खांद्यावर हात ठेवत, मॉम, हे सर्व फक्त तुमच्यासाठीच आहे ना, आणि मला आणि डॅडला तुमची काळजी आहे, तुमच्यावर प्रेम आहे, म्हणूनच आम्ही इतकं करतो. आता सांग निवान, आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं स्पायसी टेस्टी फूड असतं का? निवान म्हणतो, नाही यार, आरोग्य सर्वात वर आहे आणि ते चांगलं ठेवण्यासाठी हे सर्व टेस्टी, तेलकट आणि तिखट जेवण दुर्लक्षित करावं लागतं. तू बरोबर आहेस. सलोनी निवानकडे पाहत म्हणते, तू पुन्हा त्याची बाजू घेतलीस? आणि त्यानंतर निवान म्हणतो, लवकरात लवकर. नाही आंटी, मी तर फक्त तुमच्या बाजूने आहे. अथर्व निवानला स्वतःकडे वळवत म्हणतो, काय तू माझा मित्र आहेस की मॉमचा? ज्या बाजूने तो आहेस तू. निवान म्हणतो, मी तुझाच मित्र आहे यार, आणि मी. त्यानंतर इकडे सलोनी अथर्वकडे पाहत म्हणते, निवान तुझा मित्र आहे म्हणून काय, तो नेहमी माझ्या बाजूनेच राहतो, म्हणून आता चूप राहा. होय निवान? निवान म्हणतो, हो आंटी, मी भलेच त्याचा मित्र आहे, पण माझी बाजू नेहमी फक्त तुमची राहणार आहे. आणि त्यानंतर इकडे सलोनी निवानच्या चेहऱ्यावर हात फिरवत, वा माझा बेटा. निवान हसतो आणि तसेच अथर्वही त्याला आणि सलोनीकडे पाहून चेहरा करून म्हणतो, हां हां, लाड करा माझ्या राजा बाळाला, जसं मी तुमचा चपरासी बेटा आहे. सलोनी अथर्वाची ही गोष्ट ऐकून त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवून म्हणते, तू पण माझा राजा बाळ आहेस. त्यानंतर अथर्व खुश होतो आणि सलोनी त्यांना पाहून घरात काम करणाऱ्या रामूसोबत चहा नाश्ता आणायला पाठवते आणि म्हणते, अच्छा, तर आजचा दिवस कसा गेला तुमचा? आणि त्यानंतर अथर्व म्हणतो, अंगावर झोपडे घेऊन, फारच वाईट मॉम. सलोनी म्हणते, का, काय झालं? कॉलेजमध्ये कुणाशी भांडण झालं का? त्यानंतर निवान म्हणतो चेहरा करून, काही नाही आंटी, फक्त 2 जंगली मांजरी कॉलेजमध्ये आली आणि त्यांनी दोन्ही शेरांशी पंगा घेतला. सलोनी म्हणते, काही समजत न राहता, मांजर, शेर, काय म्हणतोयस तू? साफ सांग मला, काय झाले? त्यानंतर अथर्व म्हणतो, काही नाही मॉम, आधी काही खाऊन दे, कारण मी खूप भुकेला आहे. निवान म्हणतो पोटावर हात ठेवत, हो आंटी, आज तर कॅन्टीनसुद्धा गेलो नव्हतो, तर आधी पोटपूजा मग संवाद. सलोनी म्हणते हसत, ठीक आहे, जेवण तयार आहे, चला खा. आणि त्यानंतर सलोनी
अथर्व आणि निवानला जेवण देते. काही वेळा जेवण संपल्यावर अथर्व आणि निवान पुन्हा घरातून निघून जातात. दोघे बाईकवर बसलेले आहेत. निवान बाईक चालवत आहे आणि अथर्व मागे बसलेला आहे. अचानक निवान एकदम बाईक थांबवतो. अथर्व म्हणतो, बाईक अचानक थांबल्यावर काय काय विचारले? लग्न होण्याआधीच वरचा तिकीट कापायला आलंस का? माझा आणि तुझा? त्यानंतर निवान म्हणतो अथर्वकडे पाहून, वरचा तिकीट कसा आहे ते माहिती नाही, पण हो, जंगली मांजरींना धडा शिकवण्याची वेळ नक्कीच आली आहे. अथर्व म्हणतो, जंगली मांजरी इथे आहेत का? निवान हसत म्हणतो, खुद्द पाहून बघ. निवांचा इशारा ऐकून अथर्व त्याच्या बोटांकडे बघतो. इशाऱ्यांचे पालन करत तो समोर पाहतो. त्याच्या डोळ्यात चमक येते आणि हसत म्हणतो, मग शुभ कामात उशीर का? अथर्वची ही बाब ऐकून निवान लगेच आपली बाईक सुरू करतो आणि मागे बसलेल्या अथर्वकडे बघून त्याला हेल्मेट घालण्याचा इशारा करतो. अथर्व निवानला मान देऊन हेल्मेट घालतो. हेल्मेट लावताच निवान बाईकची गती वाढवून समोर पुढे निघतो. बाईकची वेगवान हालचाल दाखवते की त्याचा उद्देश काय आहे. निवान आपली बाईक फुल स्पीडवर घेऊन किचडाने भरलेल्या खड्ड्यातून सरळ पुढे जातो. बाईक खड्ड्यातून बाहेर येताच त्यातील सारा किचड खड्ड्याच्या बाजूला उभ्या राहिलेल्या 2 मुलींवर उडतो, ज्या सब्जी घेत होत्या. निवान काही अंतरावर बाईक थांबवतो आणि मागे बघतो. अथर्वही त्याच्याकडे बघतो. दोन्ही मुली पूर्णपणे किचडाने झाकल्या गेल्या होत्या. त्यांचा चेहरा देखील मोकळा नव्हता. त्यांना पाहून अथर्व आणि निवान दोघे हसतात आणि एकमेकांना हायफाय करत म्हणतात. किचडातच कमळ फुलतं. आणि त्यानंतर दुसरीकडे त्या दोन्ही मुली आपला चेहरा धुवून एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, उफ, हे कुणी केलं? आणि त्यानंतर दुसरी मुलगी रागाने म्हणते, हे नक्कीच कोणीतरी डोळ्याने अंध आणि मेंदूने गप्पा मारणारा माणूस असेल. त्यानंतर निवान परत आपली बाईक त्या दोघीकडे आणतो आणि थांबवतो. अथर्व निवानकडे पाहून म्हणतो, अरे यार निवान, किचड्यात कमळ फुलतात हे आपण पुस्तके वाचून आणि लोकांच्या तोंडून ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. हे कधीच कल्पना नव्हती, नाही का? त्यानंतर निवान हसत म्हणतो, काही तथ्य उशिरा दिसतात आणि ऐकायला मिळतात, पण त्याबद्दल नक्की माहिती मिळते. त्या दोन्ही मुलींनी अथर्व आणि निवानची ही बोलणी ऐकून रागाने आपले हात घट्ट धरले आणि एकत्रच म्हणाल्या, हे सगळं तुम्ही दोघांनी केलंय का? निवान हात उचलून म्हणतो, नाही बाबा, आम्ही असं का करू? तोही जाणून बुजून नाही. आणि त्यानंतर अथर्व शांतपणे म्हणतो, बरं सांगितलं यार, कोणत्या? आपण ओळखतो त्या दोघींना? पण निवान, हे दोघी काही जणी पहिचानी नाहीत का? त्यानंतर निवान म्हणतो, विचार करत असं करून, हो यार, खरोखर ज्यानी पहिचानी वाटतायत या न्यू ॲडमिशनच्याच नव्हेत का, ज्या स्वतःला खूप स्मार्ट समजतात. अथर्व त्यांना काळजीपूर्वक पाहून, हो यार, ही अद्या आणि जान्हवी आहेत, आश्चर्याने. पण या दोघींना एवढी वाईट अवस्था कशी झाली? ओ गॉड, किती घाणेरडी दिसत आहेत. आणि त्यानंतर तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.